हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज बघण्यासाठी एंजिओग्राफी पुरेशी आहे का? नाही. कधी कधी आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज हे आतमधून पाहावे लागतं. एंजिओग्राफीमध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज बाहेरून पाहतो. आतमध्ये त्याच्यामध्ये लिपिड किती आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे आणि हृदयाच्या रक्तवाहिनीची रुंदी किती आहे हे बघणं कधी कधी गरजेचं असतं. तर हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज आतमधून बघण्यासाठी आपण आयवस आणि OCT अशा नवीन टेक्निक्सचा वापर करतो. आयवस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीतील अल्ट्रासाऊंड, ज्यामध्ये आपण हृदयाची रक्तवाहिनीतील ब्लॉकेजेस 360 डिग्रीनी पाहतो आणि याचा उपयोग ॲक्युरेट स्टेन साईज सिलेक्शनमध्ये होतो. OCT म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीचा HD कॅमेरा. त्यामध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेजेसचा स्पष्ट फोटो काढतो. त्यामुळे OCTचा फायदा आपल्याला यासाठी होतो की ब्लॉकेजेसमध्ये किती कॅल्शियम आहे आणि त्या कॅल्शियमला आपल्याला काही नवीन टेक्निक्स वापरून ब्रेक करण्याची गरज आहे का हे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला OCTचा उपयोग होतो. त्यानंतर अँजिओप्लास्टीनंतर स्टेंट व्यवस्थित बसला आहे का किंवा स्टेंटमध्ये गॅप आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रकारे दिसतात. या दोन्ही टेक्निक वापरून केलेली अँजिओप्लास्टी ही अचूक असते आणि फ्युचरमधले जे स्टेंट ब्लॉकेजेसचे चान्सेस आहेत ते खूप कमी होतात. त्यामुळे ह्या टेक्निक वापरून केलेली अँजिओप्लास्टी सुरक्षित आणि टिकाऊ असते.